मिरवणुकीनिमित्त पुणे शहरात मोठा उत्साह पाहायला मिळतोय। घरोघरी तसंच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये देखील बाप्पाचं जल्लोषात स्वागत होणार आहे। पुणे शहरात गणेश मंडळांच्या ठिकठिकाणी आगमन मिरवणुका निघणार आहेत। मानाच्या गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ही आगमन मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे। आणि आपले प्रतिनिधी मिकी घई हे सध्या या मिरवणुकीमधून आपल्याला हे दृश्य दाखवतायत। मिकी, नेमका कसा उत्साह आहे? कारण मानाच्या गणपती बरोबरच दगडूशेठ बाप्पाची ही मिरवणूक अत्यंत आकर्षणाचा बिंदू असते। अगदी बाप्पांच्या आगमनासाठी पुणे शहर आता सज्ज पाहायला मिळतंय। आता मी पुण्यातील लाडके बाप्पा म्हणून ओळखले जाणारे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आहे। गाभारा जर आपण समोर बघितलं तर सकाळपासून हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी पोहोचलेले आहेत आणि श्रीमंत दगडूशेठ बाप्पांची मूर्ती जर बघितली तर खूप सुंदर अशी सजवलेली आहे। माझ्यासोबत सध्या पदाधिकारी आहेत जे रासने साहेब। सर, बघितलं तर संपूर्ण सोन्याच्या आभूषणी सजलेली काय खूप सुंदर मूर्ती दिसते। या बाप्पाचं नावातच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा म्हणून हा जगप्रसिद्ध आहे। बाप्पाची जी मूर्ती आहे ती मूर्ती अतिशय आकर्षक अशी ही मूर्ती आहे। डोळ्याचं पारणं त्याला बघितल्यानंतर फिटत असतं। त्या मूर्तीवर जे अलंकार आहेत त्या आपला बाप्पाचा मुकुट वगैरे हे उत्सवातले दागिने आहेत आणि हे सुंदर दागिने बाप्पाच्या अंगावर एक एक दागिने चढवत असताना बाप्पाचं जे रूप आहे ते अजूनही तेजस्वी हे होत असतं। अतिशय सुंदर अशा दागिन्यांनी त्याचा मुकुट आहे तो उत्सवात आपण रोज बदलत असतो। तर्ण ही जी आहेत ती डायमंडची आहेत। बाकी सोन्याचे वेगवेगळ्या पद्धतीचे 4 हार त्या बाप्पाला आपण घातलेले पायात जे आपलं पितांबर आहे ते सुद्धा सोन्याचं आहे। अशा सर्व विभूषांनी बाप्पा आज नटलेला आहे आणि आज बाप्पाच्या उत्सवाच्या मिरवणुकीचं आगमन अतिशय जोरात पद्धतीने होतंय। हजारो भाविक त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही बघतोय काही वेळातच म्हणजे आता मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। आता 2 मिनिटातच गणपती बाप्पाच्या इथे अथर्व शीर्षाचं आवर्तन चालू होईल, आरती चालू होईल आणि 15 ते 20 मिनिटात आरती संपल्यानंतर बाप्पा फुलांच्या रथात विराजमान होऊन आपल्या पद्मनाभ मंदिर जे सभा मंडप केले त्या ठिकाणी जाईल आणि 10 वाजता त्याची प्राणप्रतिष्ठा चालू होईल। बरं, अगदी जर आपण बघितलं तर काही वेळातच मिरवणूक जी आहे ती या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि खूप सुंदर अशा पद्धतीने संपूर्ण हे मंदिर आणि आजूबाजूला जे भाविक आहेत त्यांना एक उत्साह पाहायला मिळतोय। नक्कीच उत्साहाचं वातावरण आहे आणि अगदी काही वेळातच ही मिरवणूक सुरू होणार आहे। मिकी, पुन्हा आपण या मिरवणुकीमधून तुम्ही ही दृश्य आम्हाला दाखवालच। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या दृश्यांबद्दल। तर पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीच्या आगमन मिरवणुकीला देखील